नमस्कार मित्रांनो, तुमचं पुन्हा एकदा स्वागत आहे आकाश जयकर ब्लॉग यूट्यूब चॅनलवर। तर ना आज आमच्या वाकलन गावात ना 5 दिवस सप्ताह केले आहेत, कारण की आजची 5 तारीख 5, 6, 7, 8, 9 म्हणजे 5 दिवस सप्ताह केले आहेत। तुम्हाला मांडव दाखवा, इकडे बघा पूर्ण मांडव म्हणजे हा आपल्या या साईडला मंदिर आहे, शिव मंदिर या साईडला मंदिर आहे आपला, आणि या साईडला मांडव मंदिर आहे। कारण की 5 दिवस आमच्या वाकलन गावात सप्ताह केले आहेत ना, आणि तुम्ही सर्व नक्कीच आपल्या फॅमिली सोबत। आणि 8 तारखेला ना शिवरात्री देखील आहे, आणि 9 तारखेला म्हणजे शिवरात्रीच्या दुसऱ्या दिवशी इथे सकाळी महाप्रसाद देखील आहे। म्हणजे तुम्ही सर्वांनी आपल्या फॅमिली सोबत नक्कीच इथे महाप्रसादसाठी नक्कीच यावं। आणि ना आपलं नवीन मंदिर बांधे ना, तुम्हाला आतून मंदिर दाखवतो, चला या। तुम्हाला सर्व मंदिर बघितलं असेल देखील, आपल्या आता पालखी निघायला आहे देखील, आणि नंतर तुम्हाला सर्व काही नक्की दाखवतो। चला आपण आता पालखीला जाऊया। आता आम्ही बाईकवर चाललो, कारण की पालखीला पुढे गेली की थोडंसं लेट आहे। तुम्हाला बेनाचा आवाज येतच असेल, आता पालखीजवळ पोहोचलो। आपली पालखी निघायला आहे देखील, थोडंसं लेट निघलोय, पण तरी आपले सर्व भाऊ आहेत ना, खूप जास्त नाचतात वगैरे, सर्व काही दाखवतात।
मस्त धमाल वगैरे करतो. फटाफट चला तो बँड पण. आता आम्ही धमाल करू तुम्ही बघा. आपल्यासोबत सौरभ आहे. काय बोलायला? हे नाचा ना. आज नक्की. ओके थँक्यू. आपली पालखी आली आणि खूप जास्त धमाल वगैरे गेले देखील आता जेवायला बसले ताईस वगैरे देखील त्या देखील जेवायला बसतात कारण की त्यांना सकाळपासून ब्लॉग मध्ये नाही घेतलं म्हणून आता घेतो ना. आपल्या तिकडे देखील ताईस आहे. ताई इकडे बघा जेवण करे सकाळपासून नाही घेतलं म्हणून आता घेतो जेवतानी.
सर्व गावातील वरिष्ठ माणसा आणि दादा आपली पालखी नाना एक नंबर झाली ना. आणि आपली कोणती म्हणजे पालखी असो किंवा गावातील कोणतं फंक्शन असो आपल्या पूर्ण वाकलन गावाचा सपोर्ट असतात देखील नक्कीच ना. आणि एक नंबर ना आपली सप्ताह 5 दिवस आहेत ना. आजची 5 तारीख 5, 6, 7, 8, 9 आणि सर्वांनी आपले सहपरिवार सहकुटुंब उपस्थिती नक्कीच ठेवावी. देवांचा कार्यक्रम संध्याकाळी कार्यक्रम इकडे ना होमाची तयारी करते इकडे साईडला. आपली आता मूर्तीची स्थापना आज करायची होती पण आता नाही केली ती काहीच कारण उद्या सकाळी करायचे. तर आपला मूर्त काय वगैरे परवा स्थापना होईल का? ठीक आहे ठीक आहे. सकाळी बरोबर 9 वाजता गणेश पूजन चालू होईल. त्याच्यानंतर सगळ्या पीठांची पूजा होईल, देवता स्थापना, नंतर हवन होईल. पूर्ण दिवसभर कार्यक्रम चालू राहील उद्या. आणि सकाळी परवा स्थापना आहे आपली 12:30चा मुहूर्त आहे. 12:30 नंतर महाआरती प्रसाद. ओके ते उद्याच्या व्लॉग मध्ये दाखवतोय. जोर भजन आहेत ना आपल्याकडे. सकाळी पहिले 4 वाजता आपला काकडा होईल. त्याच्यानंतर हरिपाठ असेल. हा उद्यापासून 3 दिवस काकडा आहे आपला. आणि काकड्याला सर्वांनी यायचं. या चॅनलला लाईक करा जरा सगळ्यांनी. नक्कीच नक्कीच. तुम्हाला भेटून भारी वाटला. नक्कीच थँक्यू. जय श्रीराम. जय श्रीराम. भाऊ बरे आहेत ना? कार्यक्रम सुरू होणार आहे सुरू होणार आहे. प्रतिष्ठेचा. आणि पूर्ण वाकलन आवाहन करा तुमच्या YouTube मार्फत. सर्वांनी इथे उपस्थिती दाखवा. नक्कीच नक्कीच ब्लॉग बघा आणि उद्या सर्वांनी उपस्थिती दाखवा. तुम्ही लाईक सबस्क्राईब करा. दादा पण आहेत आपले काका आहेत ना. हवन कुंड रचने तयारी करतात कारण की पूर्ण उद्या हवन आहे ना आपला. ते सर्व तयारी आपले काका करतात देखील. सर्व आपले दादासा आणि इथं हवनासाठी होता. ओके मेहनत बघा इकडे बघा ना. हवनची तयारी करतायत कारण की उद्या सकाळी आपला हवन पेटायचं आहे ना त्याच्यासाठी. इकडे बघा दादाचं तिकडे बघा पूर्ण डेकोरेशन आहे ना पूर्ण दादाच्या आपल्या हातात दिलं. म्हणजे आपण मयूर दादा एक नंबर त्या शक्तीला सुरेश वगैरे आहे ना. आपला भाऊ पण आहे. दादा कधी आज रात्री करते की सकाळी? आता हो म्हणजे तुम्हाला पूर्ण रात जागायला लागेल. म्हणजे लागतील ना तरी 2 घंटे लागतीलच. 4 घंटे तरी भरपूर वेळ लागेल. आता किती वाजल्या? 9 वाजल्या आणि 12 वाजतील बहुतेक. तुम्हाला पूर्ण लावायचं आहे का इथं? पूर्ण ना. ते आता तुम्हाला असं दिसतोय. आणि उद्याच्या व्लॉग मध्ये तुम्हाला दाखवते दादाचं डेकोरेशन वगैरे कसं काय आहे. तर चला आता मस्त आपलं जेवण वगैरे झालं देखील आणि तुम्ही पालखी सोहळा बघितला असेल देखील. आणि एक नंबर मजा केली कारण की पूर्ण वाकलंगा होता. एक नंबर सगळ्या धमाल वगैरे केली देखील. आणि ना मूर्तीची स्थापना नाही ते आज नाही केली, उद्या सकाळी करायचं आहे. म्हणजे उद्या काहीतरी 12चं मूर्ती म्हणजे आजच करायची होती पण आज अंधार झाला ना त्याच्यामध्ये आज मूर्तीची स्थापना नाही केली. आणि थोडा उशीर देखील झाला पालखी यायला म्हणून पालखीची स्थापना उद्या सकाळी ठीक 12 वाजता करायची. तुम्ही सर्वांना नक्कीच या. तर चला हा व्लॉग इथेच करतो. जर तुम्हाला हा व्लॉग आवडला तर माझ्या लाईक कमेंट शेअर आणि सबस्क्राईब करा. चला बाय भेटूया आता पुढच्या व्लॉगमध्ये. बाय बाय.